मंडळी, एका तरुणाने आपल्या गावाच्या विकासासाठी आवाज उठवला. पूरग्रस्त लोकांसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवले आणि मग एका फेसबुक पोस्टमुळे तो अचानक संपूर्ण बिहारच्या चर्चेचा विषय बनला. बिहारच्या भोजपुर जिल्ह्यातील भरत भूषण तिवारी नावाच्या 28 वर्षीय तरुणाने सरकारी यंत्रणेच्या कामकाजावर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यातून त्याने सरकारी अधिकाऱ्याला दम भरला. बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले. गावात तणाव निर्माण झाला आणि 3 दिवस चाललेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर भरत पोलिसांसमोर आला. पण पुढच्या काही सेकंदात जे काही घडलं त्याने संपूर्ण बिहार हादरलंय. भरतचं फेसबुक लाईव्ह अचानक बंद झालं. गोळ्यांचे आवाज घुमले आणि भरत भूषण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर भरतचा एन्काउंटर झाल्याच्या चर्चा रंगल्या. पोलिसांचा दावा एक, डॉक्टरांचं म्हणणं दुसरंच आणि कुटुंबाचा आरोप तर आणखीन तिसराच. या सर्व घटनेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता सध्या कोण आहे भरत भूषण तिवारी? नेमकं त्या दिवशी काय घडलं? हा खरोखरच सेल्फ डिफेन्स मध्ये झालेला गोळीबार होता का, की आधीच ठरवून केलेला एन्काउंटर? बिहारमध्ये सध्या याच प्रश्नांवरून वादळ उठलंय. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? पाहूया या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. बिहारच्या भोजपुरी जिल्ह्यातील बिलोटी गावात भरत भूषण तिवारी नावाचा एक तरुण पोरगा राहत होता. भरत गावातील प्रत्येकाच्या ओळखीचा, कारण तो गावात जरा ऍक्टिव्ह असायचा. गावाच्या विकासाची अडखळलेली कामं, गावकऱ्यांच्या हिताचे मुद्दे मांडायचा, नेहमी पुढे असायचा. गेल्या वर्षी बिलोटी गावात जोरदार पाऊस झाला. गावात पूर आला. शेत, घरं पुरात गेली. गावकऱ्यांचं बरंच नुकसान झालं. नंतर पुराचं पाणी ओसरलं, पण जमिनीची जी धूप झाली होती ती माती गावात पुरासोबत वाहून आली होती. त्याकडे मात्र कुणाचंच लक्ष जात नव्हतं. त्या विरोधात सातत्याने आवाज उठवायचं काम भरत करत होता. गावातील गरीब लोक त्याच्याकडे आशेने बघायचे. नेते, अधिकारी आश्वासन देऊन गेले, पण माती भरावाचं काम सुरू होत नव्हतं. भरत वारंवार सरकारी कार्यालयाकडे उंबरठे झिजवत होता, पण त्याच्या मागणीला भीक घातली जात नव्हती. भरत सिस्टीमवर प्रचंड संतापला होता. नेत्यांचे खोटे वायदे आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी कारभार पाहून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. त्याने संतापाच्या भरात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात सरकारी कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भरतच्या मागणीकडे सरकारी कर्मचारी कसं दुर्लक्ष करतायत हे त्यातून सांगण्यात आलं होतं. या पोस्टमध्ये वैतागलेल्या भरतनं थेट एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचं एन्काउंटर करण्याची धमकी त्याला दिली. सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी शहापूर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. एका 28 वर्षाच्या पोरानं थेट अधिकाऱ्याला एन्काउंटरची धमकी दिल्यानं भोजपूर पोलीस ऍक्शन मध्ये आलं. पोलिसांचं एक मोठं पथक भरतच्या बिलोटी गावात दाखल करण्यात आलं. भरतचं घर शोधलं आणि त्याच्या संपूर्ण घराला वेढा घालण्यात आला. पोलीस त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, पण भरत घरात बंद होता आणि त्याच्या हातात एक पिस्तूलही होती. त्यामुळे वातावरण आणखीनच तापलं होतं. घराबाहेर पोलीस तैनात होते आणि घराच्या आत भरत सतत फेसबुक लाईव्ह करत होता. तो ओरडून सांगत होता की नेत्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली पाहिजे. त्यानंतर भरतने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याची वृद्ध आई आशा देवी त्याला रडत रडत समजवण्याचा प्रयत्न करत होती. बाळा, पिस्तूल खाली ठेव, पोलिसांचं ऐक. पण भरतचा व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला होता. तो सतत व्यवस्थेवर प्रश्न तयार करत होता. दिवसभर चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर 26 जूनच्या संध्याकाळी भोजपूर पोलिसांनी अधिकृत प्रेस रिलीज काढली. त्यात लिहिलं होतं की पोलीस पथक जेव्हा भरत भूषणच्या घरी पोहोचले तेव्हा हे समोर आलं की तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. त्याला तात्काळ योग्य उपचारासाठी मानसिक रुग्णालयात पाठवण्याची आवश्यकता आहे आणि त्याला रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्याचाही प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून कुठलीही जीवितहानी होऊ नये. पोलिसांच्या या अधिकृत वक्तव्यानंतर गावकऱ्यांना वाटलं की आता भरतला अटक करून रुग्णालयात नेलं जाईल, पण घडलं मात्र काहीतरी वेगळंच. दुसऱ्या दिवशी सकाळचे 9 वाजले होते. बिलोटी गावाच्या एका मोकळ्या मैदानात अचानक पोलिसांसोबत
स्पेशल टास्क फोर्सचे कमांडरही तैनात झाले होते. बुलेट प्रूफ जॅकेट त्यांनी घातलेली होती. हे जवान भरत भूषणला चारी बाजूंनी घेरून उभे होते. भरत पुन्हा एकदा मोबाईलवरून फेसबुक लाईव्ह करत होता. मैदानात एका बाजूला पोलिसांची फौज उभी होती आणि दुसऱ्या बाजूला एकटा भरत भूषण. तो लाईव्ह कॅमेरा समोर आपली बाजू मांडत होता. त्यानंतर भरतनं पोलिसांना ओरडून काहीतरी सांगितलं आणि त्याने सरेंडर करून घेतलं. आपल्या हातातील पिस्तूल थेट पोलिसांच्या दिशेने फेकून दिली. तो आता पूर्णपणे निशस्त्र झाला होता. त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे संकेत दिले होते. पण पिस्तूल फेकताच अचानक फेसबुक लाईव्ह बंद झालं आणि एका पाठोपाठ एक गोळ्यांचे आवाज घुमले. एका मागून एक अशा 4 गोळ्या भरतच्या शरीरात घुसल्या. तो रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर कोसळला. ही घटना एवढ्यावरच थांबली नव्हती. खरी स्टोरी तर पुढे सुरू झाली होती. संपूर्ण घटना घडल्यानंतर दुपारच्या वेळी भोजपूर पोलिसांच्या एसीपी कार्यालयातून दुसरी प्रेस नोट रिलीज करण्यात आली. त्यात पोलिसांनी म्हटलं होतं की भरत भूषण हातात पिस्तूल नाचवत हवेत गोळीबार करत होता. पोलीस आणि एसटीएफ त्याला वारंवार आत्मसमर्पण करण्यास सांगत होते, पण तो थांबून थांबून गोळीबार करत राहिला, ज्यामुळे पोलीस आणि जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्याला नियंत्रणात घेण्यासाठी एसटीएफ जवानांनी शिताफीने त्याला घेराव घातला, पण भरतने गोळीबार सुरूच ठेवल्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या आणि लोकांच्या रक्षणासाठी आणि सेल्फ डिफेन्ससाठी गोळी चालवली, जी भरतच्या पायाला लागली. पण भरतला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथले डॉक्टर अन्सारी यांनी भरतच्या तब्येतीबाबत बोलताना मीडियाला सांगितलं की रुग्णाच्या कमरेच्या खालच्या भागात 4 गोळ्या लागल्या होत्या. आम्ही गोळ्या काढल्या, पण त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. पाटणा येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या या वक्तव्यानंतर संशयाचं धुकं अधिक दाटलं. पोलिसांनी भरतच्या पायावर गोळी लागल्याचा दावा केला होता आणि भरतवर उपचार करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या जबाबामध्ये भरतच्या कमरेच्या खालच्या भागाला 4 गोळ्या लागल्याचं सांगण्यात आलं. या दोन्ही दाव्यांमुळे वातावरण अजूनच संतापाचं झालं. डॉक्टरांच्या जबाबाने पोलिसांना खोटं ठरवलं होतं, तर दुसरीकडे भरतच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच एकच खळबळ उडाली. भरतचे वृद्ध वडील काशीनाथ तिवारी यांनी स्थानिक पत्रकारांसमोर आक्रोश करत पोलिसांचं वर्तन कसं होतं हे बोलून दाखवलं. भरतचे वडील काशीनाथ रडत रडत म्हणाले की बुधवारच्या सकाळी पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं होतं. मला नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं आणि तिकडे गावात माझ्या मुलावर गोळ्या घालण्यात आल्या. माझा मुलगा गुन्हेगार किंवा कुठलाही डाकू नव्हता. संध्याकाळी मला पोलीस ठाण्यातून सोडताना म्हटले की त्याच्या पायाला गोळी लागली. पोलिसांचा एवढा मोठा फौज फाटा असूनही माझ्या मुलाला ते जिवंत पकडू का शकले नाही? त्याच्याकडे कुठलीही शस्त्र नसताना तरीही पोलीस त्याला पकडू शकले नाही. हा पोलिसांचा पूर्वनियोजित कट होता. माझ्या मुलाला मारण्याचा त्यांचा प्लॅन आधीच तयार होता. तर दुसऱ्या बाजूला भरतची आई आशा देवी, हिचा आक्रोश तर काळीच पिळवटून टाकणारा होता. पुरामुळे लोकांचं नुकसान झालं होतं. त्यांच्यासाठी माझा मुलगा सतत भांडत होता. समाजाचे प्रश्न तो मांडत होता आणि हाच त्याचा गुन्हा झाला का, असा रडत रडत त्या आक्रोश करत होत्या. या संपूर्ण प्रकरणाच्या मागे बिहारमधील सध्याचं राजकीय वातावरण आणि सरकारचं धोरण कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी विरुद्ध झिरो टॉलरन्सची घोषणा केली. अनेक जाहीर सभांमध्ये आणि पोलीस बैठकांमध्ये मुख्यमंत्री सांगतात की बिहारमध्ये कायद्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करू नये. जो कोणी पोलिसांच्या विरोधात जाईल त्याला 48 तासाच्या आत चोख उत्तर दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या 48 तासाच्या उत्तराच्या विधानामुळे पोलीस प्रशासनाला अनिर्बंध अधिकार मिळाल्याचं बोललं जात आहे. भरत भूषणने 3 दिवस पोलिसांना फेसबुक लाईव्ह द्वारे आव्हान दिलं होतं आणि पोलिसांच्या मते हाच त्याचा सर्वात मोठा गुन्हा ठरला. यावरून बिहारमध्ये मोठं राजकीय युद्ध सध्या पेटलेलं आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत की सरकार जात पाहून एन्काउंटर करत आहे आणि महिला सुरक्षेच्या आघाडीवर पूर्णपणे अयशस्वी ठरत आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आकडेवारी सादर करून दाखवली. त्यात 20 नोव्हेंबर 2025 ते 23 मे 2026 दरम्यान राज्यात 22 पोलीस एन्काउंटर झाले, ज्यात 6 गुन्हेगार मारले गेले. यात कुंदन ठाकूर, प्रियांशु दुबे, अभिजित कुशवाहा, दयानंद मालाकार, रामधनी यादव आणि सोनू यादव यांचा समावेश आहे.
जे वेगवेगळ्या जातींचे आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव यांचे आरोप चुकीचे आहेत, असं त्यांनी म्हटलंय. पण मंडळी, विचार करा, न्याय करण्याऐवजी राजकारण केलं जात आहे. जर समाजाच्या हितासाठी लढणारा एक तरुण व्यवस्थेच्या संथपणाला वैतागतो आणि सोशल मीडियाच्या आधारे नेत्यांना, अधिकाऱ्यांना आव्हान देतो, नंतर त्याला मानसिक रोगी ठरवलं जातं, त्याला रुग्णालयात पाठवण्याऐवजी त्याला गोळ्या घालून ठार केल्याचं समोर येतं. या घटनेवर विचार केला तर बरेच प्रश्न आता निर्माण होतात. या प्रकरणातील अनेक गोष्टी या समोर येत राहतीलच, पण तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.